हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि एक खूपच इंटरेस्टिंग सम आहे. बस सुरेख सम आहे, सुंदर सम आहे, ब्युटिफुल सम आहे. खरं सांगतो ब्युटिफुल एकदम सुंदर आहे आणि तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करणार, पण एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का. चला आता पहिल्यांदा आपल्याला फिगर दिलाय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. पहिले इन्फॉर्मेशन बघून घेऊया काय दिलं ते. त्यांनी सांगितलं सेगमेंट पीए, सेगमेंट क्यूबी, सेगमेंट आरसी अँड सेगमेंट एसडी आर परपेंडिक्युलर टू लाईन एडी. बघा, सेगमेंट पीए, सेगमेंट क्यूबी, सेगमेंट आरसी आणि सेगमेंट एसडी हे चारही सेगमेंट जे आहेत ते एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ते लिहून घ्या पहिल्यांदा. पीए परपेंडिक्युलर टू लाईन एडी, सेगमेंट क्यूबी परपेंडिक्युलर टू लाईन एडी, सेगमेंट आरसी परपेंडिक्युलर टू लाईन एडी, सेगमेंट एसडी परपेंडिक्युलर टू लाईन एडी. हे चारही सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर. का बरं? दिलंय ना. आणि मला सांगा, चारही सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय होणार? ते चारही सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल असणार आहे. म्हणजे ते लिहून घ्या, ते चारही सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल आहे. व्हेरी गुड. पण का आपल्याला रिझन द्यावं लागेल ना? का बरं? कारण ते चारही सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे ते पॅरलल आहे. म्हणजे काय लिहिणार? परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर. आणि ऐका, ते परपेंडिक्युलर आणि ते लाईन एकाच प्लेन मध्ये आहे, एकाच प्लेन मध्ये आहे ना. व्हेरी गुड. तर आपल्याला समजलं आपल्याकडे काय चार पॅरलल लाईन्स आहे. बरं का, दिलं नव्हतं आपण, फाईंड केलंय. व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. चला पॅरलल लाईन्स आठवणी ठेवा, लक्षात ठेवा. पुढे काय दिलंय? पुढे सांगितलंय एबीचं लेंथ आहे 60, बीसीचं लेंथ आहे 70, सीडीचं लेंथ दिलाय आपल्याला 80. ओके. आणि सांगितलंय अजून एक लेंथ आहे, पीएसचं लेंथ आपल्याला दिलं आहे 280. ओके. हे चार सेगमेंट आहे ज्यांचं लेंथ आपल्याला दिलं आणि आपल्याला काय फाईंड करायला सांगितलंय. काय फाईंड करायला सांगितलंय? पीक्यूचं लेंथ, क्यूआरचं लेंथ आणि एसआरचं लेंथ. हे लेंथ आपल्याला फाईंड करायचं. ओके. आता बघून घ्या, हे जे दिलं आहे त्यांना बघून घ्या. हे पीक्यू, क्यूआर आणि एसआर काय आपल्याकडे काय इकडे लाईन्स आहेत आणि या लाईन्सला इंटरसेक्ट करणारे लाईन्स आहेत, म्हणजे डिस्टिंक्ट पॉइंट, म्हणजे हे काय ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. आणि या ट्रान्सव्हर्सल वर बनलेले हे सेगमेंट्स आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे काय, हे आहे इंटरसेप्ट्स. आणि हे तीन इंटरसेप्ट्स आहेत ज्यांचं व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायचं, शोधायचं. ओके. आणि या ट्रान्सव्हर्सल वर तीन इंटरसेप्ट व्हॅल्यू दिलंय. ओके. आणि या ट्रान्सव्हर्सल वर एका इंटरसेप्टचं व्हॅल्यू दिलंय आणि बाकी तीन आहेत जे आपल्याला फाईंड करायचं. ओके. चला, इंटरेस्टिंग आहे म्हणजे क्वेश्चन, त्यामुळे सांगितलं सुरेख आहे, सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. चला आता लक्षात ठेवूया कसं करायचंय. तुम्हीच बोलणार आहे, डिस्कशन करायचंय आपल्याला आणि तुम्हीच करणार. समजून घ्या का करायचंय. ओके. चला, पहिल्यांदा आपल्याला पीक्यूचं लेंथ फाईंड करायचंय. आता पीक्यूचं लेंथ फाईंड करायचं. तुम्ही सांगणार या सम मध्ये आपल्याकडे काय आहे? आता या सम मध्ये आपल्याकडे आता पॅरलल लाईन्स आहेत आणि किती आहेत? 4 पॅरलल्स. तुम्ही सांगणार पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे आणि इंटरसेप्ट म्हणजे आपल्याला माहित आहे कोणत्या प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 पॅरलल लाईन्स पाहिजे. आहे ना, 4 आहे आपल्याकडे. म्हणजे जर आपल्याला पीक्यू फाईंड करायचं आहे, तुम्ही सांगणार पीक्यू अपॉन क्यूआर घेणार आहोत. ओके. व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. इक्वल टू AB अपॉन बीसी. म्हणजे कोणते 3 पॅरलल लाईन्स कन्सिडर करणार आहेत? पीए, क्यूबी आणि आरसी. व्हेरी गुड. कारण पीक्यू म्हणजे या 2 पॅरलल लाईन साठी, क्यूआर म्हणजे सीआर आणि क्यूबी साठी. त्यामुळे आपल्याला हे समजलं हे 3 पॅरलल लाईन घ्यायचे. ओके. तुम्ही घेणार आणि घेतलं म्हणजे तुम्हाला काय येणार आहे? पीक्यू अपॉन क्यूआर इज इक्वल टू AB अपॉन बीसी. व्हेरी गुड. तुम्ही लिहिलं तसं. आता पण सांगा, AB माहित आहे, बीसी माहित आहे. व्हेरी गुड. पीक्यू नाही माहित, सी आणि क्यूआर नाही माहित. म्हणजे आपण 2 रेशो लिहिलेत, त्याच्यामध्ये जे 4 पार्ट्स आहेत 2 माहित आहेत आणि 2 अननोन आहेत. अरे एकच अननोन असायला पाहिजे ना, बाकीचे 3 यायला पाहिजे, दिलं असलं पाहिजे, तरच आपण फाईंड करू शकतो. म्हणजे असं घेतलं तर चालणार नाही. व्हेरी गुड. एक्साइटमेंट गेलं ना. व्हेरी गुड. चला आता समजूया. व्हेरी गुड. पण हे समजणं आणि असं डिस्कशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला समजायला हवं का नाही यूज करायचं, ते इम्पॉर्टंट. ओके. म्हणजे आपल्याला हे समजलं की आपण जेव्हा 2 रेशोज घेत आहेत, ओके, तिकडे 3 नोन असायला पाहिजे आणि 1 अननोन असायला. म्हणजे जर पीक्यू अननोन आहे तर दुसरं जे इंटरसेप्ट या ट्रान्सव्हर्सल येते ते आपल्याला नोन पाहिजे, म्हणजे त्याचं व्हॅल्यू दिलं पाहिजे. ओके.
तर या ट्रान्सव्हर्सलवर असं कोणतं इंटरसेप्ट आहे का बघा, याचं व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे. तुम्ही सांगणार आहे ना कोणतं आहे? पीएस. हे होतं डिस्कशन. म्हणजे तुम्ही काय करणार, पीएस घेणे गरजेचं आहे आणि अननोन काय पीक्यू. म्हणजे आपण कसं घेऊ शकतो, आपण घेऊ शकतो पीक्यू अपॉन पीएस, या दोन इंटरसेप्टचं रेशो या ट्रान्सव्हर्सलवर इक्वल टू कशाला असेल, पीक्यूचं करस्पॉन्डिंग काय ते ए बी आणि पीएच करस्पॉन्डिंग काय ते ए डी. म्हणजे कोणते दोन रेशोज आपण घेणार आहोत, पी क्यू अपॉन पीएस इज इक्वल टू ए बी अपॉन ए डी. व्हेरी गुड. हे डिस्कशन महत्वाचं आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे गेलं, पण ते एडीच आहे ना, ते आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एडी फाईंड करावं लागेल. कारण आपल्याला माहित आहे आपल्याला पीएस दिलंय, ओके, ए बी माहित आहे आणि आपल्याला पीक्यू फाइंड करायचं आहे. म्हणजे एडीचं व्हॅल्यू लागेल ना. एडी डायरेक्टली दिलं नाही, पण आपण फाइंड करू शकतो का? तुम्ही सांगणार हो, कारण एडी काय, एडी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी. व्हेरी गुड. लिहा तिकडे. म्हणजे पहिल्यांदा हे करायचं, नंतर रेशो घ्यायचं. ओके, ए बी प्लस बी सी प्लस सी डी. का बरं? बिटवीननेस कोणतं, ए डॅश बी डॅश सी डॅश डी. या आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एबीचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. एबीचं व्हॅल्यू किती आहे, 60. या बीसीचं लेंथ किती आहे, 70. सीडीचं लेंथ किती आहे, 80. सबस्टिट्यूट करा. 70 प्लस 80 150. 150 प्लस 60 किती, 210. म्हणजे आपल्याला एडीचं व्हॅल्यू दिलं आहे, मिळालंय 210 युनिट्स. का? कारण इकडे काय सेंटीमीटर मीटर काहीच नाही. ओके, म्हणजे आता हे मिळालं म्हणजे आपण हे रेशो युज करू शकतो का? हो. पण हे रेशोज घेताना कोणते तीन पॅरलाइन्स पाहिजे समजून घ्या. पीक्यू कन्सिडर करणार आहे, म्हणजे हे दोन पॅरलाइन्स आहेत, पीए आणि क्यूबी. आपण पीएस घेतोय. पीएस पीएस कोणत्या दोन पॅरलाइन पुढे फॉर्म झालाय, पीए आणि एस डी. म्हणजे आपल्याला आता समजलं कोणते तीन पॅरलाइन्स कन्सिडर करणार आहोत, पीए क्यूबी आणि एस डी. हे महत्वाचं आहे, हे लिहून घ्या. आणि ट्रान्सव्हर्सलचं नाव लिहा, ट्रान्सव्हर्सल आहे पीएस आणि एडी. व्हेरी गुड. आता जे रेशो आपण दिले ते घ्या, पी क्यू अपॉन बीएस इज इक्वल टू ए बी अपॉन ए डी. हे दोन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहे. रिझन लिहून घ्या, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलाइन्स इन द ट्रान्सव्हर्सल. हे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मागचं. ओके, आता तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे. पीक्यूचं लेंथ आपल्याला माहित नाही, ते फाइंड करायचं आहे. पीक्यूला पीक्यूच ठेवा. पीएसचं लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे, ते 280. ओके, एबीचं लेंथ किती आहे, एबीचं लेंथ आहे 60 आणि एडीचं लेंथ आत्ताच आपण फाइंड केलं किती आहे, ते 210. आता पीक्यू फाइंड करायचं आहे, म्हणजे पीक्यूला तिकडेच ठेवा, 280 ला इकडे शिफ्ट करा. म्हणजे काय येणार, इंटू 280. म्हणजे काय येणार आहे, पीक्यू इज इक्वल टू 60 अपॉन 210 इंटू 280. व्हेरी गुड. लिहिलं. आता कॅन्सलेशन करूया. तुम्ही सांगणार 0 आणि 0 कॅन्सल. व्हेरी गुड. आता 21 28 कॅन्सल करू शकता, नाही तर 21 60 बरोबर कॅन्सल करू शकता. ते तुम्हाला जे आवडेल ते करा. आणि इकडे गेलं तर ओके, 60 आणि 21 म्हणजे 3च्या टेबलमध्ये 3 20 जा आणि 3 7 जा. व्हेरी गुड. ओके, आता कॅन्सल करा. 7 1 जा 7 4 जा. म्हणजे काय आलं, ओके, आता काय आलं न्यूमरेटरला 20 इंटू 4. 20 इंटू 4 किती आहे, ते आहे 80. डिनॉमिनेटरला 1. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 80 युनिट्स. म्हणजे पहिलं जे आपल्याला फाइंड करायचं होतं पी क्यू, ते आपण शोधून काढले. व्हेरी गुड. आता पी क्यू झालंय, तर नेक्स्ट फाइंड करायचं क्यू आर. ते सांगतंय पहिलं जे होतं ना, तेच इम्पॉर्टंट. बाकीचे बरोबर तुम्ही एकदम 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 सोप्या रीतीने करू शकता. बघा, तर पीक्यू झाला तर क्यू आर फाइंड करायचं. ओके, म्हणजे आपण रेशो काय घेणार, पी क्यू अपॉन क्यू आर. व्हेरी गुड. हे रेशो घेतलं म्हणजे तिकडे कॉरेस्पॉन्डिंग इंटरसेप्ट कोणते आहे, ए बी अपॉन बी सी. व्हेरी गुड. तीन पॅरलाइन्स कोणते, पीए क्यूबी आणि आरसी. म्हणजे काय लिहिणार, पीए पॅरलल टू क्यूबी पॅरलल टू आरसी. लिहिलं. आता रेशोज घ्या. तर रेशोज कोणते, पी क्यू अपॉन क्यू आर. व्हेरी गुड. या तिकडे पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे काय, ते प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलाइन्स द्या ट्रान्सव्हर्सल. लिहिलं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर पी क्यूचं लेंथ किती आहे, 80. ओके, क्यू आरचं लेंथ नाही माहिती, फाइंड करायचं. ओके, ए बीचं लेंथ आहे 60 आणि बीसीचं लेंथ आहे 70. व्हेरी गुड. आता आपल्याला क्यू आर फाइंड करायचं आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. क्यू आर इंटू 60 इज इक्वल टू 70 इंटू 80. आता राईट हँड साईडला क्यू आर ठेवायचं, म्हणजे 60 तिकडे जाणार. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय मिळणार आहे, 80 इंटू 70 अपॉन 60 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय, इक्वल टू क्यू आर.
ओके, आता कॅन्सलेशन करा. तुम्ही सांगणार पहिल्यांदा 0 आणि 0 कॅन्सल. व्हेरी गुड. 8 आणि 6 ते कॅन्सल होतात ना 2च्या टेबलमध्ये. 2 3 जा, 2 4 जा, म्हणजे अजून काय कॅन्सल होतं नाही. म्हणजे न्यूमिनेटरला काय राहिले 4 into 70 ते किती आहे 280 आणि डिनॉमिनेटरला काय 3. तर लिहा, तर 280/3 युनिट्स हे कॅन्सल होणार नाही. एवढंच राहणार आहे आणि त्याला तसंच ठेवा डेसिमल मध्ये, फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे आपल्याला क्यूआरचं लेंथ पण मिळालं. आता काय फाईन करायचं, आता फाईन करायचे आर एस. तुम्ही एकदम सोपं आहे. ओके, आर एस फाईन करायचं म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही हे घेणार ना क्यू आर अपॉन आर एस, तेच होतं सोपं. इक्वल टू बीसी अपॉन सीडी, म्हणजे कोणते 3 पॅरलाइन्स माहिती आहे ना, क्यू बी पॅरल टू आर सी पॅरल टू एस डी. व्हेरी गुड. म्हणजे इंटरसेप्ट बघून तुम्ही जे इंटरसेप्ट घेतात त्याप्रमाणे तुम्हाला पॅरलाइन घ्यायचंय. व्हेरी गुड. लिहा तिकडे. म्हणजे क्यू बी पॅरल टू आर सी पॅरल टू एस डी. ट्रान्सव्हर्सल तर तेच आहे पीएस आणि एडी. आता रेशो घ्या, क्यू आर अपॉन आर एस इज इक्वल टू बीसी अपॉन सीडी लिहिलं आणि तिकडे रिझन लिहा. रिझन काय आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. चला, क्यू आरचं व्हॅल्यू किती आहे 280/3. ओके ओके. बघा लेफ्ट हँड साईडला फ्रॅक्शन आहे आणि त्या फ्रॅक्शन मध्ये अजून एक फ्रॅक्शन येते. फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन आलं म्हणजे मी नेहमी सांगितलं काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला वेगवेगळं घ्यायचं आणि त्याच्यामधून मग लिहायचं डिव्हिजन साईन. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे क्यू आर जे आहे ते लिहून घ्या 280/3, ते न्यूमरेटर आहे. लिहून अपॉन नाही लिहायचं, डिव्हिजन साईन टाकायचं बाजूला आणि आर एच ते माहित नाही तसंच ठेवा. इक्वल टू राईट हँड साईडला काय बीसी अपॉन सीडी. इकडे काय फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन आहे का नाही, म्हणजे जसं आहे तसंच लिहा. बीसीचं लेंथ आहे 70 आणि सीडीचं लेंथ आहे 80. व्हेरी गुड. आता लेफ्ट हँड साईडला आपल्याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे आपण पहिल्यांदा लिहिणार 280/3 डिव्हिजन डिवायडेड बाय आर एस. त्याला कसं सॉल्व्ह करायचं, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये केलं म्हणजे याचा रेसिप्रोकल आर एसचा रेसिप्रोकल आहे 1/r एस. दॅट इज इक्वल टू काय आहे तिकडे 70/80. व्हेरी गुड. आपल्याला आर एसचा लेंथ फाईंड करायचं, त्याला तसंच ठेवा पहिल्या इकडे, बाकीच्यांना शिफ्ट करा इकडे. म्हणजे इंटू 3 इकडे येणार आहे न्यूमरेटरला आणि 280 डिनॉमिनेटरला. म्हणजे राईट हँड साईडला काय येणार आहे, इट इज 70/80 इंटू 3/280. व्हेरी गुड. आलं. आता कॅन्सलेशन काय होतंय का, तुम्ही सांगणार हो 0 आणि 0 कॅन्सल. व्हेरी गुड. कॅन्सल करून घ्या. कॅन्सल करून अजून काय कॅन्सल होतं, तुम्ही सांगणार हो 7 आणि 28. 7 1 जा, 7 4 जा. अजून काय कॅन्सल होतंय का बघा, नाही. म्हणजे न्यूमरेटर काय राहिले 1 into 3 3 आणि डिनॉमिनेटरला 80 into 4. 80 into 4 किती 320. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 1/r एस इज इक्वल टू 3/320. आपल्याला आर एसचं व्हॅल्यू पाहिजे, आर एस न्यूमरेटरला 1/r एस. म्हणजे तुम्ही सांगा क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे इकडे काय येणार 1 into 320. लेफ्ट हँड साईडला 320, राईट हँड साईडला काय येणार आहे 3 into आर एस. आपल्याला आर एस पाहिजे, आर एस इकडे ठेवलं 3 इकडे शिफ्ट होणार. म्हणजे काय येणार 320/3. म्हणजे लास्ट स्टेप आहे, आपण लिहिणार आर एस इज इक्वल टू 320/3 युनिट्स. हे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे आणि झालं आपलं. सुंदर आहे. इथे सांगितलं ना, पहिल्यांदा जे स्टार्टिंगला डिस्कशन केलं ना ते सगळ्यात महत्वाचं तेच होतं, तेच इम्पॉर्टंट होतं. ते का केलं ते समजायला. समजलंच असेल ना, समजलंय, आवडलं व्हिडिओला लाईक करा. आणि आपण ज्या पद्धतीने शिकतोय ते इम्पॉर्टंट आहे. आपण कसं शिकतोय, फक्त मी स्टेप सांगितलं तुम्ही लिहितात का नाही, आपण हे समजतोय का सुरुवातीला काय केलं, ते का केलं, काय केलं आणि का केलं ते मला समजायला हवं. का केलं समजलं म्हणजे तुम्हाला स्वतःहून करता येईल. तेच पाहिजे मला. समजते आता, सोपं वाटतंय ना तुम्हाला, सोपं वाटतंय म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा, त्यांना पण सोपं वाटेल. ओके, व्हेरी गुड. आणि चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल ना, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट बरोबर. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.